Welcome student. In this video we studied remaining transaction. First, issued check of rupees 5,000 to daughter for college fees. In this transaction, owner is draws some amount in the business for his personal use, and in this transaction it is a drawing account. Definition of the drawing account is some amount, some goods withdrawn from the business by owner for his personal use. It is called as drawing account. जो प्रोप्रायटर आहे त्या व्यक्तीनं, जो मालक आहे त्यानं स्वतःच्या मुलीच्या कॉलेजची फी भरण्यासाठी बिझनेसमधून काय केलेले आहेत, 5,000 रुपये उचल घेतलेले आहे. त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. त्यामुळे इथं हे ड्रॉइंग आलं. जसं सम अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस, प्रोप्रायटरनं जर काही अमाऊंट तिथे इन्व्हेस्ट केली तर त्याला कॅपिटल म्हणतो. पण प्रोप्रायटरनं जेव्हा अमाऊंट स्वतःच्या वापरासाठी काढतो तेव्हा आपण त्याला ड्रॉइंग असं म्हणतो. आणि हू इज द गिवर? बँक इज अ गिवर. ड्रॉइंग इज अ पर्सनल अकाउंट, बँक इज अ पर्सनल अकाउंट. सो ओनर इज अ रिसिवर अँड बँक इज अ गिवर. त्यामुळे ड्रॉइंग आपण इथं डेबिट केलं आहे आणि बँक इज अ गिवर. सो बँकेला आपण क्रेडिट केलं आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज ब्रॉट रुपीज 1 लाख इन बिझनेस फॉर एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे विस्तार करणे. मग ब्रॉट सम अमाऊंट, ब्रॉट म्हणजे आणणे. Some amount invested, some amount brought in the business by the proprietor, it is called as capital. एक्सपान्शनसाठी जरी आपण इथं कॅपिटल आणलेलं असलं, कॅश आणलेली असेल तर ते ॲझ्युम आपण काय करायचं आहे, कॅपिटल करायचं. ही ट्रान्झॅक्शन कशी आहे तर कॅशची आहे. आणि सेकंड इफेक्ट ह्याचा काय आलेला आहे तर कॅपिटल. मग कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट अँड capital is a personal account because it is a owner's capital and owner is a person. म्हणून ते तिथं आलंय. कॅश इज अ रिअल अकाउंट, कॅपिटल इज पर्सनल अकाउंट. रूल ऑफ रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. कॅश कम्स इन आहे म्हणून इथं आपण कॅशला डेबिट केलं. अँड कॅपिटल, प्रोप्रायटर इज गिव्हर. हू इज गिव्हर? प्रोप्रायटर. सो प्रोप्रायटर कॅपिटल याला आपण काय केलेलं आहे, क्रेडिट. नेक्स्ट, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम रुपीज 10,000 पेड ऑन बिहाफ ऑफ प्रोप्रायटर. LICचा जो प्रीमियम आहे 10,000 रुपीज, तो काय केलेला आहे, तो प्रोप्रायटरचा आहे आणि तो भरला. बघा इथं परत प्रोप्रायटरचा आहे म्हणजे हे पर्सनल यूज आहे. आणि पर्सनल यूज म्हटलं की काय येतं तिथं, ड्रॉइंग. आणि व्हॉट्स गोज आउट, इथं दुसरं परत हे कॅशच आहे. सगळे व्यवहार हा कॅशशीच आहे संबंधित. प्रत्येक ठिकाणी ही कॅश येणारच आहे. मग इथं कॅश गोज आउट. मग ड्रॉइंग इज अ पर्सनल अकाउंट, ओनर इज अ रिसिवर अँड कॅश इज अ रिअल अकाउंट. म्हणजे कॅश गोज आउट. कोणाचा LICचा प्रीमियम आहे तर ओनरचा, म्हणून ओनर इज अ रिसिवर. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, Bank of India received interest on behalf rupees 2,000. बँक ऑफ इंडियामध्ये तुमचा 2,000 रुपये इंटरेस्ट जमा झाला आहे किंवा बँकेनं तो कलेक्ट केलेला आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली जे आपल्या खात्यामध्ये जमा होतात पैसे त्याची ही ट्रान्झॅक्शन आहे. मग इथं काय आहे, परत जरी कॅश तिथं डिपॉझिट झालेली असेल, कॅश जरी तिथं असेल, पण कोणाकडे झाली जमा, मग ती बँक. आणि काय म्हणून झाले तर इंटरेस्ट म्हणून. मग बँक इज अ पर्सनल अकाउंट मीन्स बँक इज अ रिसिवर
And interest is a nominal account. Interest is our income. Rules of the nominal account. Debit what comes in, rules of the nominal account. Debit all expenses and losses. Credit all incomes and gains. मग इथं इंटरेस्ट हा आपला इन्कम आहे, त्यामुळे आपण काय केलेलं आहे, ते इंटरेस्टला क्रेडिट केलं आणि बँकेला डेबिट केलं. नेक्स्ट, प्रोप्रायटर ब्रॉट हिज पर्सनल मोटर कार इन द बिझनेस ₹2 लाख. प्रोप्रायटरनं मालकानं स्वतःची 2 लाख रुपयांची कार बिझनेसमध्ये बिझनेस यूजसाठी आणलेली आहे. मीन्स इट इज अ कॅपिटल. सम अमाऊंट अँड सम गुड्स इन्व्हेस्टेड in the business by the proprietor, it is also called as capital. मग ते कॅश असू देत किंवा एखादं गुड्स असू दे, जेव्हा ते बिझनेसमध्ये प्रोप्रायटर आणतो तेव्हा ते आपण कॅपिटल ॲज्युम्ड करायचं. मीन्स इथं मोटर कार इज अ रिअल अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. मोटर कार कम्स इन द बिझनेस, सो मोटर कार अकाउंट इज अ डेबिटेड. And capital is a personal account. Proprietor is a giver, so proprietors means capital is also credited. Next, loan of ₹10,000 written by Anil. अनिलला आपण काहीतरी लोन दिलं होतं आणि ते त्यानं परत केलं. मीन्स कॅश कम्स इन आणि हू इज गिवर, अनिल इज गिवर. मग इथं 2 इफेक्ट मिळाले, कॅश आणि अनिल. मग कॅश कम्स इन, कॅश इज अ रिअल अकाउंट, कॅश कम्स इन, कॅश इज अ डेबिटेड. अँड अनिल्स लोन अकाउंट, अनिल इज अ नॅचरल पर्सन, अनिल अकाउंट पर्सनल अँड अनिल इज अ गिवर, सो अनिल्स अकाउंट इज अ क्रेडिटेड. नेक्स्ट, गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल याचा अर्थ आपण मोफत जाहिरात म्हणून काही आपले जे गुड्स आहेत ते काय केलेलं आहे, जाहिरात म्हणून काय केलेत, हे वाटप केलेलं आहे. आणि मग जाहिरातीला आपण काय म्हणतो तर ॲडव्हर्टाइजमेंट. अँड ॲडव्हर्टाइजमेंट इज अ नॉमिनल अकाउंट अँड ॲडव्हर्टाइजमेंट इज आवर एक्सपेन्स. सो रूल्स ऑफ द नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जे डेबिट एक्सपेन्स आणि लॉस आहेत त्याला डेबिट करा, म्हणून इथं ॲडव्हर्टाइजमेंटला आपण डेबिट केलं. अँड व्हॉट्स गोज आउट, गुड्स गोज आउट. गुड्स इज अ रिअल अकाउंट, गुड्स गोज आउट ऑन क्रेडिट. नेक्स्ट, गुड डिस्ट्रॉयड बाय फायर. डिस्ट्रॉयड म्हणजे खराब होणे, फायर म्हणजे आग. आगीच्या नुकसानीपासून आपले गुड्स काय झालेत, खराब झालेत, जळालेत. मग इथं काय झालं आहे, लॉस झाला आहे आपला. त्यामुळे आपला कुठला अकाउंट आला, लॉस बाय फायर अकाउंट अँड गुड्स अकाउंट. मग लॉस बाय फायर इज अ नॉमिनल अकाउंट, ऑल द लॉसेस आर डेबिटेड. मग लॉस इथं झाल्यामुळे इट इज आवर लॉस म्हणून त्याला आपण डेबिट केलं. अँड गुड्स इज अ रिअल अकाउंट, गुड्स गोज आउट. आता ते खराब झाले म्हणजे बिझनेसमधून गेलेलेच आहेत, त्यामुळे आपण इथं काय केलेलं आहे, गुड्सला क्रेडिट केलं आहे.